नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज जायचं आहे बाहेर, पण माझी चालू आहे चिकनची तयारी. आज सकाळी सकाळी चालू आहे स्वयंपाकाची तयारी, कारण चिकन बनवायचे आणि एक अर्ध्या पाऊण तासापूर्वीच मी चिकन मॅरिनेशनला ठेवलेलं होतं. आणि आज जायचं आहे थोडंसं बाहेर. कुठे जायचं आहे काय ते आपण थोड्या वेळातच पाहू. तर आता मी कांदा भाजायला टाकलेला आहे, कारण सध्या समीक्षाला सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या. तर आज जायचं आहे थोडंसं बाहेर. आजचा ब्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच या कुठले लोक पाहण्यासाठी. आणि कमेंट जरूर करा लोक कसा वाटला ते. आता मी माझी चालू आहे सध्या स्वयंपाकाची तयारी, आणि स्वयंपाक आवरल्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आहे. पण आम्ही सगळे जाणार आहोत, पण विशुद्धाचा काही येणार नाही आहे बाहेर, कारण त्याची एक्झाम वगैरे आहे. तर तो अभ्यासासाठी घरीच थांबणार आहे. मी समीक्षा आम्ही जाणार आहोत बाहेर. तर हे विशूसाठी चिकन बनवून ठेवते. तोपर्यंत मी घेते स्वयंपाक आवरून, आणि स्वयंपाक आवरल्यानंतर आज जायचं आहे बाहेर. तोपर्यंत घेते मी सर्व स्वयंपाक जो आहे तो आवरून. नंतर मग पुढे जायच्या वेळेसच मग भेटू. आणि कमेंट जरूर करा आजचा व्लॉग कसा वाटला ते, कारण कमेंट काही तुम्ही करत नाही. मी तुमची कमेंट केल्या तर मी तुमच्या कमेंटला रिप्लाय जरूर देतेच. मी कमेंटला रिप्लाय. तोपर्यंत चिकन घेते मी बनवून. मसाला वगैरे अगोदरच वाटून तयारी करून ठेवलेली होती. नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच आवरून झालं, अजून समीक्षाचं थोडंसं आवरायचं बाकी आहे. थोडंसं आवरल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत बाहेर. खरं तर सकाळी लवकर जायचं होतं, पण थोडंसं बाकीच्या कामामुळे उशीर झाला, आणि आता जवळजवळ 8 वाजत आलेत रात्रीचे, आणि आता बाहेर आम्ही जाणार आहोत. तर कुठे जायचं आहे काय ते आपण थोड्या वेळातच पाहू. आजचा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या पुढचे देखील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. चला, तर आज आपण आता थोडंसं समीक्षाचं आवरून जाऊया बाहेर. तर आम्ही तिकडे पोहोचलो. एक 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो. तर त्या ठिकाणी चालू होती स्वयंपाकाची वगैरे तयारी, जेवणाची तयारी. तर इथं सर्वजण आहेत, ते स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे मागे भाकरी वगैरे बनवायची तयारी चालू होती. त्याच्यानंतर थोड्या वेळ आम्ही बसलो आणि जेवण वगैरे केलं. आप्पा जेवायला वाढत होते, खूप आग्रह करून जेवायला वाढत होते ते. तिकडचे लाईट आहे का? तर हे आहेत मिस्टरांचे मित्र. तर त्यांच्यासाठी आप्पांनी संपूर्ण पोशाख देऊन त्यांचा सन्मान केला. आप्पांच्या मुलीचं लग्न नुकतंच झालेलं होतं. आपण मागील व्लॉगमध्ये पाहिलंच होतं, पण त्यावेळेस आम्हाला संपूर्ण पोशाख केलेला होता, पण हे मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांना केलेला नव्हता. त्याच्यामुळे मग आता आल्यानंतर त्यांना संपूर्ण पोशाख, कपडे, साडी वगैरे दिली, आणि आम्ही जेवण झाल्यानंतर निघालो घरी. तर आत्ताच आम्ही घरी येऊन पोहोचलो, आणि घरी यायला जवळजवळ 11 वाजले.
कारण खूप उशीर झाला यायला, कारण जायलाच उशीर झाला होता त्याच्यामुळे. मग सर्वांशी जेवण गप्पा वगैरे झाल्या. कारण आज आम्ही गेलो होतो आप्पांच्या इकडे जेवायला, कारण आज त्यांच्या गावचा उरूस होता आणि त्याच्यामुळे त्यांनी जेवायला बोलवलेलं होतं. कारण मागील व्हिडिओमध्ये पण तुम्ही हे आप्पांना पाहिलंच असेल. तर हे मिस्टरांचे मित्र आहेत आमचे आणि त्यांचे घरगुती संबंध चांगले आहेत. तर दरवर्षी ते उरसाला बोलवतात जेवण करण्यासाठी. तर दरवर्षीप्रमाणेच त्यांनी यावर्षी देखील बोलवलेलं होतं. तर आत्ताच आम्ही घरी येऊन पोचलेलो आहे आणि खूप कंटाळा देखील आलेला आहे, झोप पण आली आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच व्लॉग पाहण्यासाठी. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि कमेंट जरूर करा आजचा व्लॉग कसा वाटला ते.